नमस्कार. गरज असेलच घराबाहेर पडा. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा गंभीर इशारा. एप्रिल आणि मे महिना अपघातही दूर असलेनाच महाराष्ट्रासह देशात बहुतांश भागांमध्ये उन्हाच्या झळा तीव्र होण्यास सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान इथं फेब्रुवारीपासूनच कमाल तापमान सातत्याने वाढ होताना दिसून येत असून महाराष्ट्रातून हिवाळा हद्द होऊन त्याची जागा केवळ उन्हाळ्याने घेतली आहे. फेब्रुवारीत तापमानाचा आकडा 38 अंशापर्यंत पोहोचल्यामुळे यंदा मे महिना अखेर कितीपर्यंत तापदायक असणार आहे, याची भीती नागरिकांना धडकी भरत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवणार आहे, तर कोकण आणि जन्निकच्या भागामध्ये उष्ण आणि दमट हवामानाची स्थिती असून इथं येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातही उकाडा वाढत असून सूर्य डोक्यावर आल्याने आता अनेक भागांमध्ये घराबाहेर पडणं कठीण होतं दिसून येत आहे. उत्तर महाराष्ट्र मात्र इथं काही प्रमाणात अपघात ठरत असून इथं अपघातही पहाटेच्या वेळी काही जिल्ह्यांमध्ये गारठा जाणवत आहे. दिवस पुढे सरकल्यानंतर मात्र इथंही कमाल तापमान केव्हा वाढ होणार आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसळकर यांच्या माहितीनुसार 25 आणि 26 फेब्रुवारी या 2 दिवशी राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. 25 फेब्रुवारीला प्रामुख्याने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी इथं तर 26 फेब्रुवारी रोजी पालघर इथं उष्मा वाढणार असून उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये तापमान वाढ कायम असेल असा इशारा देण्यात आला आहे. तर नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.